सन्मान करण्याकरिता मी पुनश्च एकदा श्रीकांतजी गोणे यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान शाही सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे। माईची उबदार शॉल आणि या स्पर्धेची आठवण स्वरूपी सन्मानाचे देऊन त्यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत। खूप खूप धन्यवाद सन्माननीय अमोलजी भागवत साहेब, आपण उपस्थित राहिलात, धन्यवाद। कमालीचा सामना खऱ्या अर्थानं पाहिला तर ह्या स्पर्धेची जयहनुमान पालकने टीमचा 12वा खेळाडू। चला सलामीचे बॅटर्स जयहनुमान पालकने टीम मैदानाच्या आतमध्ये आपण लगेच सलामीचे बॅटर्स पाठवायचे, वाट पाहू नका, चला मॅचला सुरुवात करायची। कमालीचा सामना आपल्याला पाहायला मिळाला। शेवटच्या क्षणाला शेवटच्या चेंडूवर गोल्डन सिक्सर अरुण सामना आपल्या गाभासाठी, आपल्या नाभासाठी आणि आपल्या संघाच्या नाभासाठी साई स्पोर्ट्स वडाचा पाडा टीम आपण पाहिला एनआर बोरपाड्याच्या विरोधामध्ये। आणि पुढील सामना आपण पाहतो जयहनुमान पालाखणे विपक्षात सांची स्पोर्ट्स खालिंग। सांची स्पोर्ट्स खालिंग टीमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केले बॅटिंग करण्याकरिता जयहनुमान पालाखणे टीमला। सलामीचे बॅटर्स आपण मैदानात लगेच जायचे, वेळे संदर्भात सहकार्य करा। तर सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय स्ट्रायकिंगला विनीत, नॉन स्ट्रायकिंगला जयेश, गोलंदाजी ट्रॅकवर नितेश। वेगवान गोलंदाज पहिल्या षटकाकरिता नितेशला प्राचारण केले गेले। मॅचचा पहिला बॉल, यावेळेस पहिल्याच बॉलवर इथे मात्र पंचांचा इशारा आलाय, बीमर। नोच्या स्वरूपामध्ये एक धाव इथे मिळेल, पहिली धाव फलकावर तिरच्या स्वरूपामध्ये आणि फलंदाजाला इथून मात्र मुभा असेल फ्री हिटची। तर आपण पाहतोय सन्माननीय गजानन बसवंतेजींचं शुभ आगमन, आपलं सहर्ष स्वागत। यावेळेस एक सिंगल धाव, सिंगल धाब्याने धावफलक पुढे जाईल, दोन्ही अंकावर धावफलक। चला मॅचला सुरुवात करायची, वेळ दौडू नका। शेड्यूल मध्ये पाहिलं तर टोटल 11 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत। ह्यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे इनफिल्डच्या आतमध्ये, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, एक सिंगल मिळेल, सिंगलच्या वरतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 3 अंकावर धावफलक। एकंदरीत 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। पहिला चेंडू जरूर बीमर राहिला होता, त्यानंतर मात्र नितेशची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, अचूक टप्प्यावर गोलंदाजी
यावेळी फुलटॉस आहे, क्षेत्ररक्षक सजवला गेलाय डीप क्षेत्रामध्ये, संधी बनली आहे आणि संधीचं सोनं केलं जात विकेटचं होईल इथे मात्र पतन. तुझी कडक अशी ताट तर न्यू बॅटर आपण पाहतो युवराज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विनीत बाद झालाय. तिने अंकावर पहिला धक्का लागलाय जनवन पालकने टीमला. चांगली गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये नितेश. यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून झालाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. त्या दरम्यान 2 धाबा, 2 धाब्याने धावफलक पुढे जाईल. सन्माननीय अप्पाजी निवळे यांचं शुभ आगमन. आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. आपलं सरचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस जोरदार अपील पाहायला मिळाली. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चांगला निर्णय पंतांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी होती मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने पाहिला तर पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. आतापर्यंत फक्त 5च धाबा फलकावर जोडता आले आहेत आणि त्याचं कारण चांगली लाईन लेंथ. यावेळेस ऑन साईडला फेवर करायचा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला गेला होता, झेल सुटला गेलाय आणि त्यानंतर मात्र 2 धाबा कंप्लीट झाल्यात. 2 धाब्याने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 7 या अंकावर धावफलक. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र समाप्त होईल. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 7च धाबा जमवता आल्या आहेत जानवन पालकने टीमला. 4 षटकांचा हा सामना आपण पाहतोय पहिल्या फेरीतील आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीतील सामने 3 षटकांचे असतील. दुसऱ्या षटकाकरिता सेहवागला आणलं गेलंय. सेहवागला आणलं गेलंय गोलंदाजी ट्रॅकवर. आपण पाहतोय सन्मान्य अप्पाजी निवळे यांचं शुभ आगमन. आपलं सरचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा राहिला. यावेळेस दुसरा चेंडू चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. स्वतः बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय क्रीज सोडत असताना. विकेटचा इथे मात्र पतन होत असताना चांगली खेळावृत्ती पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं पाहिलं तर बॅटची एज असावी, त्या कारणास्तव स्वतः फलंदाज क्रीजमधून बाहेर जात असताना आपण पाहायला मिळालं. प्रत्येक खेळाडूच्या अंगी ही खेळावृत्ती असावी. 7 अंकावर आपण पाहतोय दुसरा गडी बाद झालाय. न्यू बॅटर आपण पाहतोय जया मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जया आणि युवराजला इथून मात्र पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, भागीदारी निर्माण करावी लागेल.
ह्यावेळेस ऑफ साईडला ढकलला गेले पॉईंट क्षेत्रामध्ये एक सिंगल धाबेकरिता. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचेल फलकावर 8 धाबा फलकावर आहेत. पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहतोय. जर्मन पालाक्नी विपक्षात सांची स्पोर्ट्स खालिंग असा सामना आपण पाहतोय. सिनियर बी गट आपण पाहतोय आजच्या दिवसातील हे सामने. अ गटामधून पाहिलं तर क्वालिफायर मॅचमध्ये कृष्णा कव्वाड टीम जाऊन पोहोचला गेलाय आणि ब गटातून आपण आजच्या शेड्यूलमधून कोणता संघ क्वालिफायर मॅचमध्ये जाईल पोहोचेल ते पाहण्यासारखं असेल. यावेळेस स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय. डीप क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. डीप पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला अडवला गेलाय आणि दरम्यान 2 धाबा 2 धाब्याने धावफलक पुढे जाईल जाऊन पोहोचेल धावफलक 10 अंकावर. गोलंदाज सहभाग पुण्याचे एकदा. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. त्याच्या डोक्यावरनं चेंडू निघून चाललाय. आउट ऑफ द पार. हा येईल षटकार 6. सहा धाब्याने धावफलक जाऊन पोहोचेल 16 अंकावर धावफलक. सेहवागच्या विरोधामध्ये आक्रमण चढवलं गेलंय. ह्यावेळेस ऑप्शनचा बाहेरचा चेंडू संधी होती. चांगलं कलेक्शन झालं असतं तर मात्र चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु जरतरला मैदानाच्या आतमध्ये तारा नाही आहे. तुमची मेहनत तुमचं कष्ट खऱ्या अर्थाने मोजले जात आहेत. दरम्यान एक सिंगल मिळाली. सिंगलच्या बढतीनं धावफलक 17 अंकावर पाहायला मिळत आहे आणि एकंदरीत 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर 17 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना जय हनुमान पालाखनी टीम. एकंदरीत या सत्रामध्ये आलेख पाहिला तर पहिल्या ओव्हरमध्ये 7 बनवल्या गेल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 धाबा आल्या. आलेख थोडं वर जात असताना आपण पाहायला मिळतोय. तसंच पुढे जावा लागेल या दोन्ही बॅटरला येणाऱ्या 2 षटकामध्ये. एकंदरीत 4 षटकांचा सामना म्हटला तर 40पेक्षा जास्त धाबा एक चांगलं टोटल फायटिंग टोटल मानलं जात आहे. त्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं असेल 30 धाबा डिपेंड करत असताना येणार बोरपाडा बी संघाला पराभूत व्हावं लागलं. अंतिम चेंडूवर गोल्डन षटकार पाहायला मिळाला हरच्या बॅटमधून. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय तिसऱ्या षटकाकरिता विवेकला आणला गेलाय. स्ट्राईक एंडवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय युवराज. नॉन स्ट्राईक एंडला जया. तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. ह्यावेळेस ऑन साईडला सरळ बी क्षेत्रामध्ये स्ट्रोक खेळला गेलाय. ते मात्र थोडंसं फंबल झालं. एके धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. 2 धावेने धावफलक पुढे जाईल जाऊन पोहोचेल धावफलक 19. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात. गोलंदाज विवेक गोलंदाज ट्रॅकवर युवराजच्या विरोधामध्ये पुण्याच्या एकदा. ह्यावेळेस बॅटची एज चांगला झेल विकेट किपर विशालच्या माध्यमातून फलंदाज बाद.
जे न्यू बॅटर आपण पाहतो अभि मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. दुसऱ्या षटकात सेहवागने जरूर 10 धावा खर्च केल्या होत्या, मात्र तिसऱ्या षटकामध्ये विवेकची चांगली गोलंदाजी, 2 चेंडूवर 2 सफलता मिळवल्या आहेत. ह्यावेळेस ऑप्शनचा बाहेरचा चेंडू होता, जरूर अपील पाहायला मिळाली. एक धाव जरूर मिळेल. एके धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल धावफलक 20 या अंकावर धावफलक. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. या षटकामध्ये पाहिले तर आतापर्यंत 3च धावा खर्च केल्यात आणि त्यामध्ये 2 गडी बाद केलेत. गोलंदाज विवेक चांगली गोलंदाजी करतोय महत्त्वपूर्ण षटकामध्ये, तिसऱ्या षटकामध्ये. यावेळेस लिडिंग एज, विकेटच्या मागे चांगला झेल, फलंदाज फेल, विकेटचं पतन. बाद होणारा खेळाडू आपण पाहिला तर जया बाद झालाय. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अनिश. विवेकचा पुढील चेंडू, यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत होता. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, तो कमालीची गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. या षटकामध्ये पाहिलं तर 3 विकेट्स मिळवल्या गेल्यात, फक्त 4च धावा खर्च केल्यात आणि महत्त्वपूर्ण षटकाची जबाबदारी या गोलंदाजीच्या खांद्यावर सोपवली होती आणि जबाबदारी चांगल्या पद्धतीची राहिली. आणि त्याचं कारण आत्तापर्यंत फक्त 20 धावा फलकावर आहेत बॅटिंग करत असताना. 21 धावा आहेत बॅटिंग करत असताना आपण पाहतोय जयनवन पालाखने टीम. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या नितेशनं, दुसऱ्या षटकामध्ये सेहवागनं 10 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर 4 धावा विवेकनं खर्च केल्या. कमालीची गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये त्याने दाखवली आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय विकी हा गोलंदाज. अंतिम षटकामध्ये किती धावा येतील की मात्र गोलंदाज कमबॅक करतील, अशा पद्धतीनं पाहिलं तर पहिल्या 2 षटकामध्ये 17 बनवल्या होत्या, मात्र तिसऱ्या षटकामध्ये 4च धावा आल्यात. चौथ्या षटकामध्ये आक्रमण केलं जाईल का? ह्यावेळेस रनआउटची संधी होती, परंतु पंचांचा इशारा आला आहे व्हाईट बॉलचा. अतिरिक्त बनणार राहील, धावसंख्या अतिरिक्त स्वरूपामध्ये पुढे जाईल, जाऊन पोहोचेल फलकावर. तर रिव्ह्यूची मागणी केली. तर व्हाईटसाठी रिव्ह्यूची मागणी केली गेली. पडताळणी केली जाते, हा चेंडू वाईट आहे की लिगल डिलिव्हरी.
तर आपण शुभ सन्मान शाही सन्मानाकडे बोलत आहोत. उपस्थित मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करत आहोत. सन्माननीय गजानन बसवंते उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी वैभव गोडे यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. सॉफ्ट सिग्नल काय आहे तो ग्राहक धरला जाईल, तोच राहील, फ्रेममध्ये नाही आहे. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत सन्माननीय अप्पा नेवळे सर. त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी ललितजी मडवी यांना विनंती करतो की आपण त्यांचा शुभ सन्मान शाही सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे. अप्पाजी निवळे सरांचा इथे शुभ सन्मान आपण करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद अप्पाजी निवळे सर. तर जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. डॉट चेंडू पाहायला मिळाला. धावफलकावर धाबा आत्तापर्यंत 23-23. गोलंदाज विकीचा पुढे चेंडू, ह्यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत, बनतील दर्शक. चेंडू निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. हाईल धमाका सिक्सर. धन्यवाद. 6ने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 29-29. आणि अप्पा निवळे सरांना विनंती करतोय आपण कॉम्बॉक्समध्ये या समालोचन करण्याकरिता. चला जाऊया आपण मैदानात. पुन्हा एकदा धन्यवाद नितीन. सामना 4 षटकांचा. 4 षटकामध्ये आतापर्यंत चौथ्या षटकातला पुढचा चेंडू, सुंदर चेंडू पडल्यानंतर चेंडू थोडासा ऑफ ब्रेक झाला आणि बाहेर निघाला, मात्र चोख काम बजावतो, मात्र तो यष्टिरक्षक निर्धाव चेंडू निघाला. आणि अशा पद्धतीने या षटकातले एकूण चेंडू टाकले गेलेत ते 4. 2 चेंडू शेष आहेत. पंचांकडे मागणी केली पुन्हा एकदा, तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा वाईटची मागणी करण्यात आली. दरम्यान मी आपल्याला एक आनंदाची बातमी गोष्ट सांगतो. ह्या सचिन 11 अग्रिपड आयोजित स्वर्गीय सचिन गोरे स्मृती चषक 2026 यामध्ये हे सामने गेल्या 2 दिवसापासून आपण पाहतोय. याच्यामध्ये खूप एक आनंदाची गोष्ट अशी आहे की आत्तापर्यंत जेवढे इथे सामने पाहायला मिळाले, प्रत्येक संस्थेकडून सामने खेळवले गेले, परंतु लाईफलाईन हे हजिमा सेंटर यांच्याकडून एक फ्री मेडिकल चेकअप इथे ठेवण्यात आलं आहे. जेवढं कौतुक करावं तेवढं ह्या आपल्या मंडळाचं करू तेवढं कमीच आहे. नक्कीच आपल्याला धन्यवाद देतील सर्व ज्या लोकांनी इथे आपल्या ह्या उपक्रमाचा भाग स्वीकारला आहे, त्यांनी मात्र नक्कीच धन्यवाद देतील. दरम्यान मात्र चेंडू 1 धाव देऊन जातोय. एका धाव्यानेशी संघाची धावसंख्या पुढे सरकली जाते, ती मात्र 30. पुन्हा षटकातला पुढचा चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करताना डाव्या बाजूने करतोय, क्षमा असावी. पुन्हा एकदा उजव्या बाजूने थोडंसं रडप चेंज केलं गेलं. पुन्हा एकदा गोलंदाज, एकदा 7-8 पावलांचा रडप. हा चेंडू सुरेख फटका मिडॉपला झालाय. वाईडिस मिडॉपला 1 धाव पूर्ण केली. दुसरी धावासाठी दोघेही धावतात. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते का पाहूया. अशा पद्धतीने दुसरी धाव देखील पूर्ण केली गेले. 2 धाव्यानिशी संघाची धावसंख्या पुढे सरकली जाते, ती 32. 5 बाद 32 अशी धावसंख्या. 33 धावांचं एक आव्हान ठेवलं आहे 4 षटकामागे, म्हणजे 24 चेंडूमध्ये. दरम्यान आपल्याला मी थोडंसं पृथक्करण देतो. पहिल्या गड्याचं पतन झालं तेव्हा वेळेस धावसंख्या
तिसाई खालिंग. दरम्यान 33 धावांचं आव्हान ठेवलंय. सलामीची जोडी मात्र मैदानात उभारली. प्रल्हाद आणि युवराज स्ट्राईकला येतो. पंचांची खूण आमच्यापर्यंत पोहोचते. सामना सुरू होतोय. पंच आम्हाला खूण करतायत आणि मात्र दरम्यान पहिलं षटक घेऊन येतोय तो मात्र विवेक. जय हनुमान पालकने संघाकडून सलामीचा गोलंदाज. सलामीच्या गोलंदाजीसाठी एक पाहूया त्याचा रनअप किती आहे. साधारणतः 8-10 पावलांचा रनअप असेल. एक आक्रमकता, कारण 38 सर्कलमध्ये 9 खेळाडू असतात, फक्त 2 खेळाडू हे 38 सर्कलच्या बाहेर. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. सुरेख चेंडू त्याने प्रत्येकाकडे ठकललाय, घडंगळत गेलाय. दरम्यान आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये अडवतोय. शॉर्ट मेडॉपला त्याला सिली मेडॉप म्हणतात, ते तिथे चेंडू अडवला गेला. दरम्यान एक धाव पूर्ण केली आहे. आपलं खातं उघडलं गेले, संघाचं खातं उघडलं आहे. अशा पद्धतीने संघाची धावसंख्या उभारत असताना दोन्ही सलामीवीर मात्र मैदानात उपलब्ध. त्यानंतर पुढील सामना होणार आहे तो या 2 सामन्यामधून विजयी संघ आहे त्यांच्यासोबत 2 हात करणार आहे तो गावदेवी पारवली संघ. पहिल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन येईल तो विवेक आणि सामना करण्यासाठी प्रथम सज्ज होतोय तो युवराज. खातं उघडलंय ते प्रकाशने. पुन्हा एकदा त्यानं थोडंसं आपला रनअप बदलतोय. पंचांच्या उजव्या बाजून टाकतो, पहिल्यांदा डाव्या बाजूने टाकतो, तर कारण डावखुरा फलंदाज आहे तो मात्र युवराज. पुन्हा आपल्या रनअपवर सज्ज. एक 8-10 पावलांचा रनअप असेल आणि समोर आहे तो मात्र युवराज. युवराजला खातं उघडायचं आहे जय हनुमान पालकने संघाकडून. सलामीवीर सुरेख चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर पडल्यानं थोडासा स्विंग झाला. एक चौथ्या यष्टीवर जाऊन चेंडू आला आणि निर्धाव चेंडू गेला. त्याच्यामुळे थोडंसं दडपण कदाचित सलामी जोडीवर असणारच आहे, त्याबद्दल वादच नाही. पण मात्र दरम्यान निर्धाव चेंडू निघाला, पण ते मनोधैर्य वाढतंय ते मात्र गोलंदाजाचं. थोडंसं क्षेत्ररक्षणात वारंवार बदल केला जातोय. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज रनावरून सज्ज. हा चेंडू त्याच पद्धतीने थोडंसं आता थोडंसं चेंडू पडल्यानंतर थोडंसं उसळी घेतोय. चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा यष्टिरक्षकामार्फत परतवलं जातोय तर शॉर्ट मेडॉपला असलेल्या क्षेत्ररक्षकामार्फत गोलंदाजाकडे. गोलंदाज मात्र विवेक. या षटकात एकूण 3 चेंडू टाकून गेले. पहिले चेंडूवर 1 धाव आणि नंतरचे सलग 2 चेंडू मात्र निर्धाव काढण्यात यश. षटकातला पुढचा चेंडू तो विवेकचा जय हनुमान भरे संघाकडून. पालकने क्षमा असावी. दरम्यान मात्र हा चेंडूची वरचीच घेतली बॅटची आणि अशा पद्धतीने पहिल्या गड्याचं पतन होतंय ते मात्र युवराजच्या रूपाने. युवराज 0 धावसंख्या उभारून बाद होतोय. कुठलीही धाव त्याला आपलं खातं उघडता नाही आलं आणि अशा पद्धतीने पहिल्या गड्याचं पतन झालं. 1-1 अशी धावसंख्या उभारली गेली आहे. ती मात्र सानिया स्पोर्ट्स तिसाई संघ खाली. आमचा निहार पाटील शर्यत जिंकला. दरम्यान गोलंदाजाला यश मिळते ते युवराजला. युवराजने आतापर्यंत एकूण 4 चेंडू टाकलेत आणि त्याच्यामध्ये पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर 0 धाव, तिसऱ्या चेंडूवर 0 धाव, चौथ्या चेंडूवर बळी. नक्कीच त्याची जागा घेण्यासाठी आला तो विशाल. थोडीशी आक्रमक धावायची जे मला वाटतं 24 चेंडू आणि 33 धावा करायच्या होत्या ते सानिया स्पोर्ट्स तिसाई संघ खालीम संघाला. मात्र पहिलं षटक मात्र आक्रमक, ज्याला पॉवर प्लेमधलं षटक म्हणतो, ते मात्र पाहायला मिळते ते युवराजकडून. सुरेख चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू पडल्यानंतर चेंडू थोडासा वर उसळतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. या षटकात एकूण 5 चेंडू टाकून झालेत आणि 1 धाव दिले आणि 1 गडी बाद करण्यात आले. शेवटचा चेंडू घेण्यासाठी पुन्हा आपल्या रनअपरा जातोय तो मात्र युवराज. सामना करेल तो मात्र विशाल. आता मात्र बॅटची जे एक दिशा दिली चेंडूला दिले जातोय एक्स्ट्रा कव्हरमधून सीमारेषेच्या पलीकडे आणि ह्या 4 धावा. खातं उघडलं गेलं ते विशालचं आणि मात्र विवेकच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या उभारले गेले ती मात्र 5-1 बाद 5 अशी धावसंख्या आहे. नक्कीच मला वाटतं साधारणतः 1 धावांची गती जर राखायची असेल तर मला वाटतं एक 8.3 तिच्या गतीने धावसंख्या उभारायची आहे. त्या मात्र पहिल्या षटकात मात्र ती धावसंख्या उभारली गेली नाही आहे. बघूया आता 2-3 षटकामध्ये किती धावसंख्या उभारली जाते. आक्रमक फलंदाज आपल्याला अजून काही पाहायला मिळालं नाही. हे पहिलं षटक जे पॉवर प्लेचं षटक म्हणतो ते मात्र थोडंसं जड गेलं आहे. ते
सान्या स्पोर्ट्स तिसाई संघ खालिंग संघाला. दुसऱ्या षटकासाठी कोणाला पाचारण करतोय कर्णधार ते पाहूया. मात्र दुसरं षटक घेऊन येण्यासाठी सज्ज होतोय तो अभि. पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताचा गोलंदाज तो अभि आणि सामना करण्यासाठी सज्ज आहे तो मात्र दरम्यान प्रल्हाद एक धावांवर खेळतोय. विशालने मग आपलं 4 धावांनी खातं उघडलंय. प्रल्हाद कशा पद्धतीने खेळतोय पाहूया. तसंच पाहिलं तर खालिंग संघ हा एक आक्रमक संघ आहे, पण थोडासा त्यांना ह्या पहिल्या षटकामध्ये त्यांना जड गेलं आहे, कारण चांगली धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली. अभि रायटम ओर द विकेट मारा. हो 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 सुरेख चेंडू निर्धाव चेंडू जातोय. पंचांची खूण येते. दरम्यान मात्र तो ऑप्शनच्या खूपच बाहेर आणि अशा पद्धतीने एक अवांतर धाव मिळते. अवांतर धाव्याची भर पडते आणि अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकले गेले ते मात्र 6. पहिल्या षटकाला अजून काही चेंडू शेष आहेत. दरम्यान पुन्हा एकदा एक चेंडू टाकला गेला. पहिला चेंडू मात्र वाईड पाहायला मिळेल. दरम्यान पुढचा चेंडू हा मात्र चेंडूने बॅटची एज घेतले. स्वतः एक शिक्षक तिथे खाली येतोय. चेंडू हातातून निसटला होता, परंतु दुसऱ्या अटेम्पमध्ये तो पूर्ण केला आणि मात्र दुसऱ्या गाड्याचं पतन होतंय ते मात्र प्रल्हादच्या रूपाने. दरम्यान त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो मात्र अक्षय. अभि पहिला चेंडू वाईड होता. दुसऱ्या चेंडूवर मात्र पहिल्याच चेंडूवर म्हणजे षटकातला पहिल्याच चेंडूवर मात्र बळ टिपण्यात यश मिळवलंय आणि तो गडी बाद झालाय तो मात्र प्रल्हाद. आता विशाल आणि अक्षय ही जोडी मैदानात. अक्षयला आपलं खातं उघडायचं. विशाल मात्र 4 धावांवर खेळतोय आणि पुन्हा डावकर फलंदाज विशालसाठी गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा आपला रणअप बदलतोय तो पंचांच्या उजव्या बाजूने. अभि जय हनुमान पालकन संघाकडून हा वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय. दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू आणि सामना करायचा सज्ज होतोय तो मात्र विशाल. सॉरी अक्षय. दरम्यान षटकातला पुढचा चेंडू सुरेख चेंडू मानताना पंचांनी मात्र हा वाईड घोषित केला. एक अवंतर धाव जाते. यष्टांच्या डाव्या बाजूने गेलेले चेंडू पंचाला नाही दोन्ही हात साबेत समांतर करावे लागले आणि धावसंख्या पुन्हा एकदा वाईडच्या रूपाने वाढते. धावसंख्या झाली ती 2-7. दरम्यान अभि 7-8 पावलाचा रणअप. आता मात्र उजव्या स्टीचा थोडासा बाहेर असलेला चेंडू मात्र जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न, कारण पायामधले कुठले मोमेंट नाही. फ्रंट फूटवर खेळण्याची गरज होती, परंतु पायाची कुठल्या प्रकारची मोमेंट नसल्यामुळे चेंडू मात्र त्याला तो कदाचित वाईट वाटला असावा, परंतु चेंडू त्याच्या बॅटला काय स्पर्श केल्याने दरम्यान निर्धाव चेंडू गेलाय आणि अशा प्रकारची निर्धाव चेंडूची सांगता. अभि पुन्हा एकदा आपल्या रणअप घेऊन हा सुरेख चेंडू. आता मात्र बॅटची आतली एज घेतली जातोय. स्क्वेलॅक्झेशन. एक धाव पूर्ण केली. दुसरी धावचा प्रयत्न होतोय पाहूया. दरम्यान दुसरी धाव पूर्ण केली जाते का पाहूया. दुसरी धाव देखील पूर्ण केले आणि 2 धावांशी संघाची धावसंख्या पुन्हा वगैरे सरकते पुढे ती मात्र 9. दुसऱ्या षटकातला पुढचा चेंडू सामना करण्यासाठी सज्ज तो मात्र डावकर फलंदाज अक्षय. षटकातला अभिच्या पुढचा चेंडू आता मात्र जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. दरम्यान दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का पाहूया. दुसऱ्या धावासाठी दोघेही परतले गेले आहेत आणि धावचित करण्याचा पुरेपूर प्रयत्न पण असफल ठरला. दरम्यान दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे आणि 2 धावांची संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाते. दुहेरी अंकामध्ये पुढे सरकले ती मात्र. दरम्यान धावसंख्या बदलली गेली ती मात्र 11. दरम्यान आपण लाईव्ह प्रेक्षेपण पाहतायत, त्यामध्ये पाहतायत ते आम्हाला ज्यांनी
ड्रीम गॅलेक्सी हॉस्पिटलचे लाईफलाईन हाजमा सेंटरचे सर्व डॉक्टर्स आणि कंपाऊंडर्स आपल्याला पाहायला मिळतात. आपलं जेवढं कौतुक करावं त्याचं आणि निसंकोच त्यांनी कुठली सेवा देण्यासाठी कुठलाही त्यांनी संकोच प्राप्त केला नाही. नक्कीच आपलं कौतुकास्पद आहे आणि याला पुरेपूर श्रेय जातं आहे. दरम्यान सुरेख चेंडू जातो ह्या लॉंग दिशेने कार्पेटच्या साडी चेंडू गेलाय. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावासाठी दोघंही परतलेत आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. 2 धावांनिशी संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकली जाते. ती मात्र 13. ते जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कारण ललित मडवी आणि त्यांच्या टीमने ह्या घेतलेला एक उत्स्फूर्त असा संकल्प मनात ठेवला होता की कुठल्याही परिस्थितीत या स्पर्धेच्या दरम्यान आपण एक उपक्रम राबवूया आणि त्या उपक्रमाचं त्याने सातत्याने इथे फलस्वरूप पाहायला मिळालं. खूप लोकांनी त्याचा बेनिफिट घेतला आहे. जेवढं कौतुक करा तेवढं थोडंच आहे. दरम्यान षटकातला पुन्हा एकदा पुढचा चेंडू सामना करण्यासाठी सज्ज होतोय. आता मात्र पाहूया अभिचं थोडंसं रनअप चुकलं आहे आणि अशा पद्धतीने 5 बॉल घोषित करतायत. पुन्हा दरम्यान मात्र ज्या या स्पर्धेसाठी ज्या लोकांनी आम्हाला आता इथे स्पर्धेसाठी भरभरून सहकार्य केलं आहे त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अभि हा मात्र पुन्हा जातोय वाईडिस लॉंगला. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का पाहूया. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमधला जो ताळमेळ म्हणतो समन्वय म्हणतो तो मात्र वाखाणण्याजोगा होता आणि दुसरी 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांची संघाची धावसंख्या पुढे सरकली जाते. ती मात्र 15. 2 षटकं संपलेत. दरम्यान मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी तालुका उपाध्यक्ष माननीय श्रीकांत सतीशजी घोणे साहेब यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी या स्पर्धेकरता सचिन 11 अग्रिपड आयोजित स्वर्गीय सचिन गोने स्मृती चषक 2006 मध्ये ज्या मान्यवरांनी आम्हाला इथे सहकार्य प्राप्त केलं आहे त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. त्यानंतर मनसे पंचायत समिती अध्यक्ष मणी नांदगाव गट जितभाई मडवी, ललित मडवी साहेब मनसे सल्लागार, मनसे पंचायत समिती गट उपाध्यक्ष, नंतर आदेश बसवंते साहेब, देवेंद्र गोडे साहेब, माननीय ज्या मान्यवरांनी या स्पर्धेसाठी आम्हाला बहुमूल्य सहकार्य केले त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आणि जास्त विशेष कौतुक करावं ज्यांचं असेल तर त्यांनी ड्रीम गॅलेक्सी हॉस्पिटल लाईफलाईन हाजमा सेंटर त्यांचं कौतुक आहे. विनामूल्य सेवा दिली आम्हाला इथे पाहायला मिळेल आणि सर्व मान्यवरांनी या स्पर्धेचा मात्र उपभोग घेतला. दरम्यान जाऊया मैदानावर. तिसऱ्या षटकासाठी कर्णधाराने कोणावर मदार दिले ते आपण पाहूया. तिसऱ्या षटकासाठी येतोय तो विनीत आणि एक 4-5 पावलं झरणा बसावा आणि पुन्हा एकदा या विशाल सामना करेल तो सांची स्पोर्ट्स तिसरा संघ खाली. हो, रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न पुरेपूर चकला. बॅटच्या पट्ट्यातून हुकला आणि यशच्या हातात विसावलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. जर आपल्याला जिंकायचं असेल तर चांगली फटकेबाजी करण्यापेक्षा 33 धावाचं आव्हान स्वीकारलं गेले. सरासरी 8.33च्या गतीने खेळायचं आहे. त्या पद्धतीने आपण 8.25 या पद्धतीने खेळायचं परंतु तसं खेळलं गेलं नाही. दरम्यान 2 षटके समाप्ती धावसंख्या उभारली गेली ते 15. आता मात्र पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नात मात्र चकतोय. पाहूया आणि काय होते पाहूया. दरम्यान पंचांकडे दाद मागितले आणि पंचांनी तिसऱ्या पंचांकडे घोषित केलं की धावबाज असेल तर आपण तसा निर्णय द्यावा. तिसऱ्या पंचांसाठीची भूमिका असेल. तिसऱ्या पंचांना विनंती आपण पाहायचं आहे धावबाजसाठी. तिसऱ्या पंचांचा निर्णय आला आहे. तिथे धावबाद होतोय. अशा पद्धतीने गडीबाद होतोय. तिसऱ्याकडेचं पत्र धावची चरुपाडी होते आणि पाहूया तर त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो सेवाग.
सेहवाग दरम्यान आपण मंचवर पाहत आहे ड्रीम गॅलेक्सी हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स आणि टीम त्यांची पाहतोय. आपण पाहतोय ज्यांनी आतापर्यंत आम्हाला उपक्रम राबवला आहे, विनामूल्य सेवा दिली, त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंसं. दरम्यान चौथं षटक घेऊन येतोय चौथ्या षटकातला पहिला चेंडू हा देखील निर्धाव चेंडू जातोय. सुरेख चेंडू पाहायला मिळाला. जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. जे हनुमान पालकने संघाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण चांगली पहिल्या षटकापासून गोलंदाजी पाहत आलोय. उचलून मारण्याचा पुरेपूर प्रयत्न करतायत ते खालींग संघ, परंतु त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची आक्रमकता पाहिली नाही. एक जे जर चौकार वगळता कोणताही आतापर्यंत षटकार पाहायला मिळाला नाही. सुरेख फटका लॉंगाच्या दिशेने गेला. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव बोलायला दरम्यान मिसफिल्ड होतोय आणि पंचांची खूण आमच्यापर्यंत पोहोचते. 4 धावा आणि 4 धावांची संघाची धावसंख्या पुढे सरकली जाते. ती मात्र 19. दरम्यान विनीत षटकातला पुढचा चेंडू घेऊन येईल. सामना करण्याचे सज्ज आहे तो मात्र फलंदाज. हा सुरेख फटका स्वयंलक सीमारेषेच्या पलीकडे गेलेला सुंदर फटका आणि हा 6 धावा. 6 धावांनी पुढे एकदा धावसंख्या पुढे सरकली जाते. मात्र 25 या धावसंख्येवर पुढे सरकेल. आता मात्र फटका पाहायला मिळाला आणि 6 धावांची संघाची धावसंख्या सेहवागच्या खात्यामध्ये. एकूण धावसंख्या उभारली गेली. 2 चेंडू खेळला गेलाय आणि दोन्ही चेंडूवर पहिला चौकार आणि दुसरा षटकार. 6 धावांची संघाची धावसंख्या पुढे सरकली. ते मात्र 25. अजूनही 8 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. विनीत षटकातला पुढचा चेंडू. हा चेंडू जातोय, बघूया क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतोय. चेंडू मात्र निसटलाय, झेल सुटलाय आणि 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावासाठी दोघंही परतले गेलेत आणि तिसरी धाव देखील पूर्ण केले. 3 धावांची संघाची धावसंख्या पुढे सरकली जाते. ती मात्र 28. दरम्यान 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 3 षटकाच्या समाप्ती धावसंख्या उभारली गेली. ती मात्र 3 बाद 28. दरम्यान शेवटचं षटक घेऊन येतो. शेवटचं षटक घेऊन येण्यासाठी गोलंदाज आलाय तो यश. बघूया काय करतोय, कशा पद्धतीने 6 चेंडू निर्धाव काढतोय का जिंकण्यासाठी प्रयत्न करतो सेहवाग आणि विशाल. हो सुरेख चेंडू चेंडू निर्धाव चेंडू केलाय. अंगावर आला, थोडासा उसळ घेतल्यानंतर चेंडू तो शरीरावर आदळला आणि निर्धाव चेंडू काढण्यात मात्र यश मिळालंय. ते मात्र गोलंदाज यशला नक्कीच चांगलं यश बघायला मिळालं, पाहायला मिळालं. अजूनही 5 चेंडू शेषत आणि धावा करायच्या त्या मात्र. जर आपल्याला सुवर्ण संधी आली यश आणि जर मॅच जिंकून दिली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय ते विशाल पाटील यांच्याकडून. दरम्यान यश
सुरेख चेंडू बॅटले आतली घेतले आणि जातोय वाईडिश लॉंगरला. एक धाव पूर्ण केले, एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव देखील पूर्ण होते. 2 धावांची संघाची धावसंख्या पुढे सरकली जाते, ती मात्र 30. अजूनही 3 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. आणि या षटकात आणि यशला पुन्हा एकदा नारायण पाटील यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. आपण जर सामना जिंकून दिलात तर निलेश पाटील यांच्याकडून 2000, म्हणजे आत्तापर्यंत 5000चं बक्षीस आलं आहे आपल्याला, यश हा सामना जिंकून दिलास तर. धन्यवाद. दरम्यान षटकातला पुढचा चेंडू यश. सुरेख चेंडू पुन्हा जातोय वाडी लॉंगांच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव पूर्ण होते का पाहूया. दरम्यान चेंडू हातातून मिसफिल्ड होतोय, निसटला गेलाय आणि 4 धावांची संघाची धावसंख्या जिंकण्यापर्यंत पोहोचले आणि संघाची धावसंख्या उभारली गेली, ती मात्र 33 उभारले गेले. धावसंख्या उभारली आणि विजयी भव आशीर्वाद मिळाला आहे तो जय हनुमान पालकने संघाकडून. तो सांची स्पोर्ट्स तिसरा संघ खालिंग संघाला अभिनंदन. आपलं पराभूत संघाचं कौतुक, नक्कीच कौतुकास्पद. चांगली शेवटच्या 2 षटकामध्ये मात्र जखडून ठेवलं होतं ते